नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाली ते साखरपा एवढा रूट कव्हर केला होता. आता साखरप्यातनं आपण पुढे जातोय, आंबा गावापर्यंत आपण जाऊ. आंबा घाटाचे पण तुम्हाला अपडेट्स मिळतील. साखरप्यामध्ये पुलाचं काम बऱ्यापैकी झालंय. माझ्या अंदाजाने 1-2 महिन्याच्या आत पूल ओपन होईल आणि पुलाच्या अलीकडे आणि आता पुलाच्या पलीकडचं आपण बघूया. पुलाच्या अलीकडचं पण बऱ्यापैकी सगळं काम संपलेलं आहे आणि पुलापासून पुढे आता पूर्वीचा आपला साखरपा बायपास रोड, इथे सुद्धा दोन्हीकडची कामं झालेली आहेत. पलीकडची साईड अजून ओपन नाही झाली आहे, उजवी साईड मात्र व्यवस्थित चालू आहे. अगदी पूर्वी जेव्हा बायपास नव्हता त्यावेळेला सर्व गाड्या साखरपा गावातनं जायच्या आणि गावातला जो रस्ता आहे एकदम अरुंद रस्ता आहे. म्हणजे एक बस गेली की दुसरी बस जाणं कठीण आहे, असा रस्ता आहे तो. तिथे ट्रॅफिकचे वगैरे प्रॉब्लेम नंतर वाढायला लागले, त्यामुळे मग हा बायपास झाला आणि साखरपा गाव एकीकडे राहिलं. बाकी आता हायवेचं काम झाल्यामुळे इथेच रुंदीकरण झालं. डाव्या हाताच्या उजव्या हाताच्या बऱ्याचशा वास्तू झाल्या पाडून आणि आता संकेश्वरी मध्ये छानपैकी दिसायला लागली. पाऊस सुरू झाला की आणखीन फुलतील. छान फुलले तरी बाकी अजून झाडं दिसत नाही तर बोगनवेल, बिट्टी ती 2 झाडं पण असतात मध्ये मध्ये, ते काय अजून दिसत नाहीये. आता इथे तो साखरपा बायपास ऍक्च्युअली संपतो आपला. इथून उजवीकडचा जो रस्ता आहे तो गावात जातो, साखरपा गावात. आणि आता ब्रिज पण ओपन झालेला आहे पुढचा, दोन्ही बाजू ओपन आहेत, त्याच्यामुळे इथे सुद्धा आता काही प्रश्न नाही. ब्रिजच्या इथली आठवण म्हणजे पुढे गेल्यावरती एक शाळा आहे. पूर्वी रस्त्याच्या डाव्या हाताला अर्धी शाळा होती आणि उजव्या हाताला अर्धी शाळा होती. आता सुद्धा तसंच आहे, फक्त आता मधनं रस्ता होता त्याच्याऐवजी आता इथे वरनं ब्रिज झाला, एवढंच फ्लायओव्हर झाला. बाकी शाळा अजून तशीच आहे, अर्धी इकडे अर्धी तिकडे. ब्रिजच्या दोन्ही बाजू मात्र ओपन झालेले आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा इथे जे ट्रॅफिक जाम व्हायचं ते आता नाही होणार. इथे खाली शाळा आहे दोन्ही बाजूला आणि दुसरं इकडून म्हणजे आता इथे मंदिर दिसतंय, घुमटी त्याची, कळस, घुमटी नव्हे कळस. हॉटेल्स ही सगळे आता इथे हॉटेल्स पण चांगली झाले, हे चांगली. शिवांश जेवण चांगलं आहे इथे शिवांशला. इथे आणखीन बघा, इथे महानगरचा CNG पंप पण आहे. पुढे पेट्रोल डिझेल पण आहे आणि इथे CNG पण आहे. मला वाटतं अजून सुरू नाही झालाय पण पंप आहे तिथे. त्या मागच्या पेट्रोल पंपावर पण CNG आहे. पाठी कुठे? मागचा जो डाव्या हाताचा होता ना होता, हो. तर तिथे मध्ये आम्ही भरलेलो योगेश. माझं लक्ष नव्हतं. साखरप्यात येताना तो जो पंप आहे तिथे पण CNG सुरू झालंय असं आता सौनी आम्हाला अपडेट केलं. त्याबद्दल सौनचे आभारी आहोत. आणखीन दुसरा इथला मोठा अपडेट, मुर्शी नाक्याचा रस्ता आता बंद झालाय आणि स्ट्रेट हा रोड आपला सुरू झालाय. हा इथे उजव्या हाताला मुर्शी रोड, मुर्शी नाक्याला जाऊन तिकडनं वरती तो बाहेर पडतो. म्हणजे आता भविष्यात आपल्याला मुर्शी नाका काय बघायला मिळणार नाही, हा पण रोड सुरू झाला इथे. आंबा घाटात सुद्धा मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं, बऱ्यापैकी कामं झालेली होती. फक्त ते टनेलचा जो विषय तो काय मला अजून समजलेला नाही, नेमकं कसं कुठून टनेल काढणार आहे. पण टनेल होणार असं म्हणताय तिकडे.
गोवरेवाडी. इथे रस्ता कुठे काय दिसत तर काय नाहीये, डोंगरात असणार काहीतरी छोटस गाव. हा, हे पुढच्या काय इथे रस्ता आहे बघा, त्याचा बोर्ड तो पाठी लिहिलाय. मग तिथे थांबायचं ना. इथे वरती तो रस्ता आहे गोवरेवाडी. आंबा घाट 12 किलोमीटर. आता खरं म्हणायला गेलं तर आंबा घाट म्हणून नाही चालणार, आंबा गाव म्हणायला पाहिजे. घाट आता सुरू झाला, इथून आंबा गाव 12 किलोमीटर. टोटल 13 किलोमीटरचा घाट आहे. आता प्रत्यक्षात हेवी ड्युटी व्हेकल्स आहेत, त्यांनी डावी लेन पकडून जायचंय. पण आता हा उजवीकडनं चाललाय, त्याच्यासाठी तो नियम नसावा. त्याच्यासाठी नियम नसावा असं सौंचं मत आहे आमच्या. पण दुसरी शक्यता अशी, तो ओव्हरटेक करायला कोणाला तरी गेला, उजव्या साईडला राहिला आणि नंतर त्याला डावीकडे येतात आलं असो. तर आपला आता जुना रस्ता या डोंगराच्या पलीकडे होता. हे जे काय फोडलेलं दिसतंय त्याच्या पलीकडनं रस्ता होता, आणि हा आता इकडनं सगळा डावीकडचा डोंगर फोडून आता रस्ता झाला. आपण त्याच्यावरनं चाललोय. मस्त. पण हे मग हे झाडं थोडीफार गेली याच्यात, डोंगर फोडला गेला. पण इथे पूर्वी जे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम वगैरे हे जे होते ते आता होणार नाही. जरा व्यवस्थित आपण जाऊ शकतो, फक्त वेगावर नियंत्रण पाहिजे. तिथं चांगला रस्ता मिळालाय की झालं, सगळे उधळतात घोड्यासारखे. ते होऊ नये एवढीच अपेक्षा. इथे सुद्धा जरा पावसाळी ढग वाटतायत समोर, पण कुठे अजून तसं पाऊस पडल्याचं चिन्ह नाही दिसत आहे. वरती गेल्यावरती जिथे आपलं गणपतीचं मंदिर आहे, तिथून आता पूर्ण मुरशीचा भाग दिसतो. एवढी मधली जी झाडं होती ती सगळी कत्तल करून झाली, पूर्वी दिसत नव्हतं. पण आता रोड साईडची सगळी झाडं गेल्यामुळे तिथे उभं राहिलं की हा मुरशीचा सगळा भाग दिसतो खालचा. ते मुरशी नाक्याला जो रस्ता जातो जुना, तिथपर्यंत सगळं दिसतं. हे मला वाटतं दख्खन आलं, आता समजत नाही, पण हे दख्खन. इथे एक छोटीशी बस शेड होती, आठवत आहे का तुला? दख्खन मधून आता आपण पुढे चाललो. इकडे मात्र पलीकडची बाजू अजून ओपन नाही केलेली. हा फुल लोडेड ट्रक चाललाय. आणि डायल टोल फ्री नंबर 1033. जर कोणी प्रयत्न केला असेल त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा तर कमेंट मध्ये सांगा, कारण काही जणांचे व्हिडिओ बघितले त्याच्यात 1033 कधीही लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी काय कधी ट्राय केलेला नाही. बॅक साइड मिरर नाही, डोक्यावर हेल्मेट नाही, पण आम्ही गाडी चालवणार. हायवेने हे केवढं मोठं काम झालं ते बघा. म्हणजे एकीकडे सगळा डोंगर फोडून काढलाय आणि दुसरीकडे सगळा भराव घालून रस्ता वर उचललाय. आपण जातो त्याच्यातला बराचसा भाग भरावाचा आहे, मातीचा भराव घातलेला आहे. आणि हे वळणात मात्र इथे काही ब्लाइंड स्पॉट आहेत. आता पुढे डावी बाजू सुरू झाली की राहणार नाही, पण निदान आता आहे.
त्यामुळे ओव्हरटेक करताना जरा काळजी घ्या. इथे फोटो सेशन सुरू आहे. कशाच्या बॅकग्राऊंड वर फोटो काढतात त्या कळत नाहीये. पण रस्त्याला मात्र क्वालिटी अजिबात नाही. आत्ताच खरबरीत झालाय सगळा रस्ता. मुसळधार पाऊस पडला अजून 1-2-4 वेळचा, या रस्त्याचं काय खरं नाही. खडी आत्ताच वर यायला लागली अनेक ठिकाणची आणि गाडीत व्हायब्रेशन जाणवतात खरखरीत. आणि समोर बघा घाटाचा अंतिम टप्पा आपल्याला इथनच बघायला मिळतो. जिथे हनुमानाचं मंदिर आहे ती घुमटी पण दिसते. आणि हे 2 जिवलग मित्र चाललेत. गाडीला नंबर प्लेट नाही, डोक्यावर हेल्मेट नाही. पण आम्ही मितलं फिरायला चाललो. हा बघा कसा चाललाय सुसाट. तर हे यमदूत आहेत, यांच्यापासून जरा सावध राहा. त्यांची मती कधी फिरेल आणि कधी तुमच्यावर आदळतील आपण सांगू शकत नाही. आणि आता इथे हा डाव्या हाताला आलं, काय म्हणतात ते गावाचं नाव विसरलो. पण इकडनं खाली मार्लेश्वरला जायला रस्ता आहे. त्याचं नाव आठवलं की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाईप करून सांगतो. विसरलो नाव या ठिकाणाचं. मी पण विसरलो, बायको पण विसरली. आणि इथे ढग वगैरे छान पैकी जमलेले, मस्त निसर्ग दिसतोय, वातावरण निर्मिती झाली आहे. अंबाघाटात थोडेसे फोटो काढले. आता पुढच्या प्रवासाला निघालोय. तर मगाशी गावाचं नाव आठवत नव्हतं, ते कळकदरा गाव. तिथून डाव्या हाताला मार्लेश्वरला जायला रस्ता आहे. म्हणजे कोल्हापूर साइड कडून जे येतात त्यांना जर मार्लेश्वरला जायचं असेल तर त्यांना तो शॉर्टकट आहे. फक्त रस्ता कसा आहे याची जरा चौकशी करून निघा, कारण पावसानंतर बऱ्याच वेळेला तो फुटलेला असतो रस्ता. बाकी आता अंबाघाटातलं इथे आपण बघतोय काम बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद. कोणाला भेट दिली आम्ही? अंबाघाट संपायचा आहे अजून. आणि आता इथपर्यंतच 4 पदरी रस्त्याचं आपलं सुख आहे. इथून पुढे आता परत छोटा आपला नेहमीचा रस्ता सुरू होतो. त्यामुळे इथून पुढे आता प्लॅनिंग काय आहे मला पण अजून समजलेलं नाहीये. तर काही जणांनी सांगितलं की आता पुढे बोगदा होणार आहे, इथे टनेल होणार आहे, पण तो कसा कुठून नेणार काय आयडिया नाही. कोणाची तरी गाडी बंद पडलेली टो करून नेत आहेत. मस्त आपलं गाडीला चालली 2 पाय वर करून. अगदी पहिलं वॅगनारचं आलेलं मॉडेल आहे. आम्ही पहिली गाडी घेतलेली याच्या पुढचं मॉडेल. नाही मॉडेलच वेगळं होतं. याच्या पुढे जे मॉडेल आलं ते आपण घेतलं. हे आता VX आहे. आपलं याच्या पुढचं मॉडेल पण LX आहे होतं. सिंगल रोड आला की असं होतं. ट्रॅफिक जाम, जायला पुढे रस्ता नाही. पुढे जायला रस्ता नाही. ओव्हरटेक करणं पण फार कठीण काम असतं इथे. बऱ्याच वेळेला कसं होतं पूर्ण कोण येते काय दिसत पण नाही.
चला, घोड्या मागणं वराती मागणं घोडं, घोड्या मागणं वराती मागणं घोडं, अशी आपण गाडी पुढे काढली. बॉयलर वगैरे काहीतरी घेऊन चाललेलं दिसतोय. बापरे, किती एका मागे एक ट्रक आले सगळे. मागे बातमी होती की टनेलच्या कामासाठी सॉइल टेस्टिंगचं काम सुरू झालंय. पण आता नेमकं त्यांची जागा कुठे काय मला पण माहिती नाही. कुठे टेस्टिंग चालू आहे म्हणा किंवा काय करतायत. आणि हे आपलं ऐतिहासिक वळण, आंबा घाटातला यू टर्न. आता खाली येणारं ट्रॅफिक जास्त दिसतंय. तरी आजवार रविवार आहे म्हटल्यावर पर्यटक पण एवढे आता कुठे येणार खाली. मोठे हेवी ड्युटी ट्रक पण आज खूप उतरत आहेत. हा असा निसर्ग संपन्न घाट असेल आणि रस्ता असेल तर गाडी चालवायला मजा येते. ते मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का, या जाळ्या मारून त्याच्यात त्या कुठल्या तरी वनस्पतीच्या बिया टाकल्यात. ती वनस्पती म्हणे कधी मरत नाही, एकदा पाणी मिळून वाढली की त्याला मरण नाही असं तो सांगत होता. आणि आतमध्ये घट्ट धरून ठेवतात असं त्याने सांगितलं. फक्त रस्ता चांगला केलेला आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात खड्डे बघायला मिळणार नाही त्याची अपेक्षा बाळगूया. रस्ता चांगला केलाय पण चांगला रस्ता आहे का? दोन अर्थ आहेत. इकडे आता ते रान उगवलंय. आपण जिथला व्हिडिओ घेतला होता तिथे आता बऱ्यापैकी रान आलंय. इथे मात्र घाटात सगळ्या डोंगराला जाळी मारलेली आहे. कारण गेल्या 6-7 वर्षात इथे अनेक ठिकाणी घाट कोसळलेला आहे, लँडस्लाइड झालेलं आहे. त्यामुळे गाड्या संपूर्ण घाटाला मारून झाल्या. तिकडे हा विशाळगड पॉइंट, इथून विशाळगड दिसतो समोर. आमचे पर्यटक येतात आणि इथे उकिरडा करून निघून जातात. हल्ली रात्री आम्ही वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघतो, युरोपचे वगैरे. तिथली स्वच्छता किंवा लोकांना असलेला एक जो सेन्स आहे त्याचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. आमच्याकडे अजिबात सेन्स नाही. आम्ही चालत्या गाडीतनं सुद्धा पाटल्या खाली फेकतो आणि निघून जातो. म्हणूनच आपण एवढे या ट्रकला इथे काहीतरी जळलाय वाटतं. हा ट्रक तिथे अक्षरशः निसर्ग जपतात त्यांच्याकडे आणि म्हणून ते चांगला निसर्ग जगतात. आमच्याकडे आम्ही निसर्गाची वाटच लावून टाकतो. जिथे जाऊ तिथे घाण घालू. पर्यटनाचं एकही स्थळ असं नाही जिथे स्वच्छता आहे. सगळीकडे घाण टाकायची आणि उठून चालतं व्हायचं. आणि अलीकडे तर बघितलं ना मी, पर्यटन म्हणजे फक्त थिल्लरबाजी. वाटेल तसं धुडगूस घालायचा, दारू प्यायची, सिगरेटी फुकायच्या ओपन मध्ये उभं राहून,
कोणी विचारलं की त्याला दमदाटी करायची. हे आमचं पर्यटन. परदेशातले शिस्तीचे गोडवे गातील पण ते स्वतः पाळणार नाही भारतात आल्यावर. आणि मुळात आधी अशा लोकांना काहीतरी शासन व्हावं यासाठी आमच्याकडे सरकारी यंत्रणाच नाही. आता इथे ज्या टपऱ्या दिसत आहेत तसं बघायला गेलं तर हे सगळे अनधिकृत. तुम्ही व्यवसाय करताय करा, पण ते सुद्धा बघितलं ना त्यांची घाण सगळी पाठी दरीत ढकलून दिलेली तुम्हाला दिसेल. त्या सगळ्या टपऱ्यांची मागची बाजू बघा, सगळी घाण पाठी टाकून दिलेली. गणपती मंदिर आलं आणि समोर आपल्याला नंतर मी दाखवतो तुम्हाला मुर्शीपर्यंतचा रस्ता तर आपल्याला इथूनच दिसतो. हे धंद्यासाठी आम्ही स्टॉल लावणार, तो आमचा हक्क अधिकार, पण स्वच्छता ठेवणार नाही ती आमची जबाबदारी नाही. असं आमचं इथलं एकंदरीत वागणं आहे. हा एकदम मध्येच का स्पीड कमी केला. हे आपले पूर्वज कसे आनंदाने बागडतायत बघा. त्यांना ना दरीची भीती ना झाडाचे भय. आणि घाटसंपला एसटीतनं जाताना पूर्वी इथे आमच्या गोळ्या संपायच्या, घेतलेल्या गोळ्या. रत्नागिरीत गोळ्या घेतल्या की त्या इथे आल्यावर संपायच्या. किंवा मलकापूरला परत काहीतरी चणे चुरमुरे घ्यायला आम्ही मोकळे व्हायचो. तरी घाटाची खिंड त्यावेळी आमची खून घाट संपला. असो, आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये पण माहिती द्या. आजवरच्या आपल्या सपोर्ट बद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.